सप्त सुराणी गाईल सप्त सुराणी गाईल सप्त सुराणी हो तुझ्या नामाचा शब्द लागू दे सदैव उचावणी तुझ्या नामाची गोडी लागू दे गाईल सप्त सुराणी गाईल सप्त सुराणी गाईल सप्त सुराणी शब्द फुलांच्या गुंफुनी माळा शब्द फुलांच्या गुंफुनी माळा चरणावरती वाहिनी आई मानाई अंगली गावाची सावली आई सोळदाई देऊळ हे सांज सकाळी आळवितो मी सांज सकाळी आळवितो मी अकेला मोठा नावली आई मानाई अंगवली गावाची सावली आई सोळदाई देवरुंग गावाची सावली मानाये अंगली गावाची सावली आई सोरदाये देऊळ गावाची सावली सोमेश्वर राजकोजी मार्लेश्वर दारी कृपेची छाया रक्त जुगाई आई वाजगाई यावे रंग भराया सोमेश्वर राजकोजी मार्लेश्वर दारी कृपेची छाया सोळदाई संते आई रेळदाई यावे रंग भराया रसिकजनांची करण्या सेवा रसिकजनांची करण्या सेवा संधी मितला लाभे सांज सकाळी आळवितो मी सांज सकाळी आळवितो मी अकेला मोठा नावली आई सोळदाई अंगवली गावाची सावली आई सोळदाई देवरुंग गावाची सावली उठ बघता उठ मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे तुला अवाचल्यावर माझ्याकडून माफ होते बोले ना तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर या भूलोकी पाताळलोकी व स्वर्गलोकी मला कोणापासून मुक्त होणार नाही असा मला वर द्या. मत्सरा या त्रैलोक्यात जन्मात आलेल्या सजीवांचा मृत्यू आटला आहे परंतु तू माझी मनवायचो असा वर देतो की भूलोक पाताळलोक आणि स्वर्गलोक यापासून तुला कधी मरण मिळणार नाही तुला तुझ्या स्वमनाची जाणीव मोक्ष मिळेल तथास्तु. भोळेनाथ तुम्ही खरोखर भोळे आहात भोळे आपण दिलेला वरण आहे आज 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 मी अमर झालोय अमर या त्रिभुवनात मला कोणापासून मुक्त नाही असा जातो आणि पाताळलोकात करतो. माझी
नमो आदिगण सोहम गजानन देव सर्वंती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण सोहम गजानन नमो आदिगण सोहम गजानन देव सर्वंती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण सोहम गजानन नमो आदिगण सोहम गजानन देव सर्वंती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला तुझी पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोप हा माझा का विठोबाला सांगा निरोप हा माझा का विठोबाला सांगा तुझी भेट घेऊ तुझी पांडुरंगा तुझी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोपा माझा कवी ठोबाला सांगा निरोपा माझा कवी ठोबाला सांगा तुझ्या दर्शनाला कशाला राजा राजा तुझ्या दर्शनाला कशाला राजा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा तुझी भेट घेऊ तुझी पांडुरंगा तुझी भेट घेऊ तुझी पांडुरंगा या आनंदाच्या क्षणी रंभेचे वृत्त झाले सर हा अप्रतिम हो देवराज रंभे अगे रंभे या आनंदाच्या क्षणी तुझे सुंदर नृत्य सादर करावे ठीक आहे इंद्राचा देशाला मी नाचते इंद्राचा देशाला मी नाचते इंद्र दरबार भरला माझा वाटते इंद्र दरबार भरला माझा वाटते राजा देशाला मी नाचते राजा देशाला मी नाचते माझा वाटते माझा वाटते सोनियाचा दिवस उगवला मी नाचते सोनियाचा दिवस उगवला मी नाचते इंद्र दरबार भरला माझा वाटते इंद्र दरबार भरला माझा वाटते
मचर सायरा वायरा भेटलाही आणि हे देव मात्र रंगेच्या गाण्यात दंगल. नारदा काय बडबड करत आहात? नारायण कोण देवराज? अहो तो मत्सर नामक असून याने तर साऱ्या त्रिभुवनात हाकार माजवला आहे. देव दानव यक्ष ऋषिमुनी मानव साऱ्यांना ध्वस्त करण्याचा सर्व काही विडावतो आहे आणि आपण देवलोक मात्र रंभेच्या नाचगाण्यात दंगल. नारायण मुनिवर्य येऊ दे त्याला, मी घेतो त्याचा समाचार. ठीक आहे देवराज, आपण सर्व देव मिळून या त्रिभुवनाचे रक्षण करावे हेच संतवया चालू होतो. येतो मी, तो पहा मत्सर माझ्या मागोमागच येत आहे. तो पहा ठीक आहे, येऊ दे त्याला. येतो मी. स्वर्गातील देवानो, तुमचं हे राज्य खाली करा आणि मुकाट्याने चालते व्हा. हे बस करा, एवढा गर्व करा नाही. मार्गी परत जा, नाही तर मरणात मुक्त होशील. अरे हे वेगळा अजून तुला माहित नाही. याबद्दल आता मला तुला अंगात सामर्थ्य पण असेल तर करतो ना. तर खेळ मग. सुंदर प्रिया, विषा प्रिया, चला त्यांच्या पाठला जाऊन जाऊया. चला. अजून आहेत. विष्णू देखील ह्या मत्सराचा पराक्रम पाहून पळून गेला. सुंदर प्रिया, विषा प्रिया, देवाच्या पाठल्यावर चला. आपण दिलेल्या वाराचा दुरुपयोग करून तो मत्सर नामक असून हा उन्मत्त झाला आहे. त्यातून जगण्याचा मार्ग आपणच सांगावा. ठीक आहे, येऊ दे त्याला. येतो त्याचा समाचार. अरे देवानो, अरे कुठे पडला तुम्ही? आलो तुमच्या पंचांगावर. हा पंच तुम्हाला सोडणार नाही.
भोलेनाथ सरा, माझ्या द्वाराने उन्मत्त नाही हे विसरू नकोस. हे निकृत्य सोड, आम्हा देवांना शरण ये, नाहीतर नाही भोलेनाथ तुम्ही मला वर देऊन आता पश्चाताप करत आहात. पश्चाताप तुमच्या अंगात सामर्थ्यपण असेल तर करा दोनार. अरे नीच साहित्या, तुला तर फारच गर्व झाला आहे. माझा तुझा समाचार वेग झाला. नाम गोड नारायण, नाम गोड नारायण, माझ्या या मुखात, माझ्या या मुखात, माझ्या या मुखात पंढरीचा विठ्ठल घडतो जनीच्या घरात, जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल घडतो जनीच्या घरात, जनीच्या घरात. माझ्या या मुखात पंढरीचा विठ्ठल घडतो जनीच्या घरात, जनीच्या घरात. पंढरीचा विठ्ठल घडतो जनीच्या घरात, जनीच्या घरात. नाम गोड नारायण, नाम गोड नारायण, माझ्या या मुखात, माझ्या या मुखात, माझ्या या मुखात पंढरीचा विठ्ठल घडतो जनीच्या घरात, जनीच्या घरात. पंढरीचा विठ्ठल घडतो जनीच्या घरात, जनीच्या नारायण नारायण नारायण. अरे हो, काय चमत्कार! आलो होतो कैलासावर साक्षात भोलेनाथाचे दर्शन घेण्यात आणि दर्शन मात्र या असुराचं झालं. नारायण नारायण. तोंडातले शब्द तोंडात ठेवा, नाहीतर तुमची ही लवलवणारीची मुळा शकत छाटली जाईल. नारायण 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 नारायण. कोण मत्सर असून माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, तर खरोखरच तुम्ही या साऱ्या त्रैलोक्यात अमर आहात, अमर. परंतु मत्सरा, तुम्ही अजून अजिंक्य नाहीत, अजिंक्य नाही. अधिपती आहे, अधिपती माझ्या समोर, माझ्या समोर कोणाची विचार. नारायण नारायण. मत्सरा, अहो एक मात्र विसरलात. तुम्ही सर्व देवांना स्थळकिपळ केलेत, सर्व देवांचे राज्य काबीज केलेत, परंतु साक्षात महागणपती पार्वती पुत्र गजानन त्याला अजून युद्धात पराजित करण्याचं बाकी आहे. आणि त्याला जर का तुम्ही युद्धात पराजित केलं तर मात्र मत्सर या साऱ्या त्रिभुवनाचा राजा अधिपती म्हणावा लागेल. नारायण. हे जे तुम्ही काही बोलत आहात, हे जे काही तुम्ही बोलत आहात याचा विचार करून बोला.
नाहीतर तुमची ही सेंडी आणि ही मुंडी धडा वेगळी केली जाईल. हा राहील ना नारायण. त्या मत्सरासमोर आजपर्यंत कोणी टिकला नाही. ते नारायण मत्सरा या नारदाचे वाणी तेव्हाही असक्त ठरणार नाही. विधिलिखित लिहिल्याप्रमाणे आपण त्या गणरायाला शरण झालो. कारण यातच तुमचं सौख्य सागवलेलं आहे. गणेशाला शरण झाले आणि मी नमस्कार. मत्सराच्या भीतीने तेहतीस कोटी देव थरथर घालतात. तिथे ह्या गणेशाची काय कथा? नारायण म्हणतात ना विनाशकारी विपरीत बुद्धी. अहो गर्वाचं घर हे नेहमी खालीच असतं. भले आले भले गेले सारे काही माती मोल झाले. नारायण सोडून गर्वाभिमान भक्ती करून प्रभूची मिळालं तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळालं तुला समाधान. देव हा मत्सर तर फार बलवान झाला आहे. आपण असे किती दिवस पडत राहणार? देव यातून जगण्याचा मार्ग म्हणजे एकच मुनिवर नारद मुनी. चला तर नारायण कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी पाहून त्या साईला. झालो दंग मी पाहून त्या साईला. कडुलिंबाला
चिंताग्रस्त परिस्थितीमध्ये दिसत आहे. आपण जाऊन त्या देवाची विचारपूस केली पाहिजे. आपल्या चरणी या मुनीवर या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. आशीर्वाद असो. यावे नारद यावे, आपलीच वाट पाहतो. सुख करता सुख हरता विश्व चालक आहे रंबा. बाप्पा गणनाथा लंबोदरा हे विश्वाचा चालका प्रभू एकदंता विश्वेश्वरा सिद्धेश्वरा मयुरेश्वरा हे वल्लालेश्वरा हे गजमुखा गजानना गजवर्धना हे बाप्पा मोर्या वक्रतुंडा या भक्तांना तारावया या भूवरी लवकरी प्रभू लवकरी लवकरी. मोरया गणराया तू गौरी तनया मोरया गणराया तू गौरी तनया मोरया गणराया तू तनया मोरया गणराया तू गौरी तनया मोरया गणराया तू गौरी तनया मोरया गणराया तू गौरी तनया. गपतो बुधतो या समया गपतो बुधतो या समया गणराया तू गौरी तनया मोरया 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 गण. विश्वाच्या चालक हे शिवाच्या नंदना तू गणाच्या श्रीगणा हे शिवाच्या नंदना हे गणाच्या श्रीगणा धावना पावना करीतो आराधना देवा गजानना पूर्वाना मनोकामना देवा गजानना पूर्वाना मनोकामना देवा गजानना पूर्वाना मनोकामना देवा गजानना पूर्वाना मनोकामना. हे शिवाच्या नंदना हे गणाच्या श्रीगणा हे शिवाच्या नंदना हे गणाच्या श्रीगणा धावना पावना करीतो आराधना देवा पूर्णकाना मनोकामना देवा गजानना पूर्वाना मनोकामना. केली देवाची आराधना बाळ गजाननाला केली देवाची आराधना बाळ गजाननाला मंतरासुरा गावत हो काळ आला तुझ्या भेटीला मंतरासुरा गावत हो काळ आला तुझ्या भेटीला. देवाची आराधना बाळ गजाननाला केली देवाची आराधना बाळ गजाननाला देव हो मी आपला समोर प्रगट झालो. बोला सरदार.
कोण उठलं काय उठलं व कोण स्वराज त्याला चुकले ज्या सोंगाड्याच्या शोधात आम्ही चालत होतो तो तर आपल्या समोर उभा आहे. हे सोंगाड्या, तुला का समर्थन असेल तर करतो ना. अरे मत्सरा आल्या मार्गाने परत जा आणि देवांना मोक्ष दे, नाही तर तुला मरणाला मोकावं लागेल. सोंगाड्या, तुला का समर्थन असेल तर करतो ना. मग ठीक आहे, चालव तुझी देवता. अशा प्रकारे मत्सरासूर आणि पार्वती पुत्र गजानन वक्रतुंड या दोघांमध्ये अहोरात्र युद्ध झालं. या युद्धाचे प्राबल्य या युद्धाचे कसे साऱ्या त्रिभुवनात उमटू लागले. धरणीचा कोण झाला आकाश थरथरू लागले. देव दानव यक्ष ऋषी मुनी मानव साऱ्यांनी या युद्धाचे गणरायाच्या आघाताने या मत्सराचा पराभव झाला. हे निश्चित सर्व देवांनी बृहस्पती, ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकरदेव, सारदेव तपस्वी देवी या युद्धाचे आनंद घेऊ लागले. अहोरात्र चाललेले युद्ध, अहोरात्र त्रिभुवनातील हे युद्ध या मत्सराची सारी सेना अशा प्रकारे पार्वतीपुत्र गजानन वक्रतुंड या वक्रतुंडाने मत्सरावर आघात करण्यास सुरुवात केली. अरे मत्सरा हा सर्व सोड आणि मला शरणे नाही विनाशक, हे कदापि शक्य नाही. हा मत्सर कोणालाही जळवणार नाही. मला मोक्ष दे गणेशा, मला मोक्ष दे. मत्सरा शरण आलेल्याला मरण नाही. विधिनी घेतलेल्याप्रमाणे तू पाताळात जाऊन सुखाने राज्यकारभार कर व सजीवात कोणत्याही प्रकारचा छळ करू नकोस. तथास्तु. मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. उंदीर बघ यावे गणपतीराय आज भूमीवरी. तो गणपती हलते बसते. यावे गणपतीराय आज भूमीवरी. भक्त जन वाट पाहती तुझे गुण गाया. यावे गुण गणपतीराय, यावे गुण गणपतीराय, यावे गुण गणपतीराय, यावे गुण गणपतीराय. आज भूमीवरी. भक्त जन
आली वासुदेवाची स्वारी बल पहाटेच्या प्रहरी आली वासुदेवाची स्वारी लग भगिने चालली चालली गवळण मधुरे बाजारी हो लग भगिने चालली चालली गवळण मधुरे बाजारी आला हात आला हात आला हा रवी पाहण्याला मोह झाला या धरणीला रवी पाहण्याला मोह झाला या धरणीला सडे पसरले वाचून नवबिंदू पाहण्याला सडे पसरले वाहून नवबिंदू पाहण्याला सडे पसरले वाहून नवबिंदू पाहण्याला निराकार चंद्र मिळून जाऊ बाजाराला निराकार चंद्र मिळून जाऊ बाजाराला दही दूध लोणी भरून देऊ व्यापाराला ग दही दूध लोणी भरून देऊ व्यापाराला ग दही दूध लोणी भरून देऊ व्यापाराला रामाबाई जयजयकारी संगीती नाटकारी रामाबाई जयजयकारी संगीती नाटकारी सगबाईने चालली चालली गवळण मधुरे म्हणाले सगबाईने चालली मावशी आहे ना तिला हाक मार भाऊ आम्ही चाक मारते अगं मावशी ग अगं आले ग आले अगं राधे जल्लमीचं तोंडते अगं काल भांडली आणि आज हात मारली आले हा दाखवतेस तुला हिंगा राधे आले मी नटून साजे शृंगार करून दोन हातानं धरून घेते रवीन घुसळून राधे आले मी नटून साजे शृंगार करून दोन हातानं धरून घेते रवीन घुसळून हे तपेचावरती गरगरा हे तपेचावरती गरगरा ताकान ते मी धीरधरा झाली पावती सुंदरा ताकान ते मी धीरधरा झाली पावती सुंदरा ताकान ते मी धीरधरा मावशी आले मी सुंदरा ताकान ते मी धीरधरा मावशी आले मी सुंदरा आले मी नटून सागरी घर करो आले आले मी नटून
साधे शृंगार करून साधे आले भेटून साधे शृंगार करून दोन हाताला धरून येते रवीन घुसळून येता बेचवत गरगरा येता बेचवत गरगरा रसिका चालला तरी कुठे? आम्ही सर्व पोरी मिळून मंत्रीच्या बाजारी जातो. मग अडलं तरी कुठे? मंत्री बाजारी जायची वाट लागली. आम्हा पोरीला मुलीचं की माहित नाही. अगं राधे, असं आहे तर मग चला तर बाजारला. हॅलो हे पहा स्वराज सुशांत परशुराम स्वराज सुशांत परशुराम यांच्याकडे संपूर्ण कार्यक्रमासाठी 51 रुपयाचं वर्ष चाललंय. तसेच सुशांत सुभाष परशुराम यांच्याकडं या खास आमच्या मावसाबाईच्या कामासाठी 202 रुपयाचं वर्ष चाललंय. अगं मावशी, अगं तुझा हा साज शृंगार पाहून, अगं तुझा हा ठुमका पाहून आमचे सुशांतराव तुझ्यावरती खुश झाले बघ. अगं मावशी, सुशांतराव याचं नाव घ्यायचं आहे. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून, शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून. ओ सुरुवातराव, तुमचा मान सर्वांना राखून. हॅलो हॅलो म्हणताय अगं सुशांतरावांचं नाव घेतलं आणि आमचे पप्पा पण रचून बसले. अगं मावशी, रघुनाथ यांचं नाव घ्यायचं आहे. रघुनाथ. खोक्यात खोका मातीचा खोका, खोक्यात खोका मातीचा खोका. रघुनाथ रावांचं नाव घेते मी तुझी मांजर, तू माझा बोका. अगं मावशी, अगं त्याचप्रमाणे अगं आमचे अमर परशुराम अगं पुण्यातून धावत आले बघ. अगं अमर परशुराम यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी खास 51 रुपयाचं वर्ष चाललंय. मावशी, अमररावांचं नाव घे बघू. एक कप चहा मध्ये टाकली खारी, एक कप चहा मध्ये टाकली खारी. अमर अमरराव, जल्लं तुमचं नानकेटलं आहे भारी. तुला काय घेतलं? मी घेतला खावा, दीपक चालू नावा.
मी घेतला वाटाणा जाते मी कुठं कानातून अगं पुढे जाशील तर पडशील त्याच्यात. डबली चला तर वाटली. बाजारला. हॅलो हॅलो हे पहा कैलासवासी पांडुरंग बाळू परशुराम कैलासवासी पांडुरंग बाळू परशुराम यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड ऋषभ पूर्वा दुर्वा प्रदीप परशुराम परशुराम प्रदीप व दीपक परशुराम या दोघांकडून 251 रुपयाचं वर्ष काढलं आहे. तरी श्री सोमेश्वर नाट्य नमन मंडळ आम्ही त्यांचे मनस्वावर ऋणी आहोत. हॅलो तसेच स्वरा रघुनाथ परशुराम स्वरा रघुनाथ परशुराम मंजिरी परशुराम मंजिरी परशुराम व त्याचप्रमाणे शाहीर श्रीकृष्ण मेस्त्री शाहीर श्रीकृष्ण मेस्त्री यांच्यासाठी अरे कांता, मी घेतले दूध घेतले बघ ताजं तू. पोरीनो, हा यमुनेचा घाट फार अवघड आहे. गाणं म्हणत नाचत केलं पाहिजे. भरधया दुधाचे मान भरधया दुधाचे मान जाता मथुरे बाजारला भरधया दुधाचे मान जाता मथुरे बाजारला थोडी अवघड यमुना घाट धारा सौरभ माठाला थोडी अवघड यमुना घाट धारा सौरभ माठाला अरे इकडे इकडे लवकर. हॅलो तत्याला अरे हे रे कामगिरी आहे, ये. हॅलो आलो हा आलो आलो कर सुद्धा महाकुमारीला थांबालो तुझ्या भेटीला कर सुद्धा महाकुमारीला थांबालो तुझ्या भेटीला कर सुद्धा महाकुमारीला थांबालो तुझ्या भेटीला
बांधून आहे बांधून ये बा दमले हा माझी गाय होती ना कुठे त्या बैल आणला गाय सोडून तू बैल आणला बैल आणला अरे गाय माझी गेली रे कुठे अरे गाय गेली दंगा गाय गेली डंगात अरे तुला लागला माझ्या ती अंगाला कोणा लागला तुझ्या डंगात पुढे काय झालं बालू पडला माझ्या बाळू परत राम तो वाटत होता वाटत तुला भेटला भेटला लोका म्हणतो कांदवतोय काय मला म्हणतो तू कांदवतोय काय मी म्हटलं कांदे घेतोस काय म्हणतोस का कांदवतोस कांदे घेतोस काय असं म्हणलं काय हा मी म्हटलं कांदे घेतोस का काय म्हणतो अरे तू म्हणाल का माहिती मला कांदवतोस काय मी म्हटलं माझ्या अंगाला ना मिळाले तुझे तुझ्या अंगाला पुगलं लागलं सांगितलं हा पुढं काय झालं अरे तू काय म्हणाला मागला माझ्या अरे त्या पक्या माझ्या पक्या परत आता पक्की आणि तिसरा आला सांग काय तरी कटून पक्याची होती कुठली पक्याची कुत्री होती हो. एक का दोन दोन होते तर कुठली तिथे दोन होती हा ठीक आहे तुझ्या दारात पक्याच्या दारात दुरला पक्याच्या दाराजवळ धुरला तुझा दुरला नाही बाल बोलत होतो त्याच्या दारात धुरला होता हा. त्या धुरल्यात गडबड गडबड तो लागला पुढे काय झालं अरे पक्याची दावत नाही कुठली माझ्या अंगावाली पक्याची कुत्रीच्या नावावर. अरे तिला वाटलं का या बाजूतून ह्या टोलकी काढू म्हणून पाठी लागली होय. पुढे काय केलं गरबार लोळलो आणि गरम दुल्ल्या तोडल्यानंतर माझ्या ह्या बास लय हुशार माणूस तू तू काय माझ्या आवाज तू त्याचं काय घेतो हे काय अरे मी नाही फ्लॅकी फॅशन? कुठं कुठं लावायचं अरे आवडू नको कुठं? अरे येणार का काय अरे का रेडल सर्वेच आहे तो तुला आम्ही कशाला बोललो माहिती आहे कशाला बोलायला अरे कामगिरी आहे कृष्णा देवाने बाजाराला उशीर झाला अगं हिरा तारा मिळून चंद्रा बाजाराला उशीर झाला येईल मुरलीवाला चला जाऊया उशीर हा झाला चला जाऊया उशीर हा झाला अरे गेला कुठं गेला होतास कुठे नाचत आल्या मस्त म्हणजे बघितलं